नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 62 या कलम 62च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यामधील कलम 62 हे गुन्ह्याच्या अपूर्ण प्रयत्नांशी अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्सेस या गुन्ह्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचे आणि व्यापक कलम आहे. जुन्या भारतीय दंड संहिता IPC मधील कलम 511च्या जागी हे नवीन कलम आणण्यात आलेले आहे. तर कलमाचं नाव आहे आजीवन कारावास किंवा इतर कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा. काय म्हटलेलं आहे कलमाचं नाव? काय? आजीवन कारावास किंवा इतर कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करण्याचा प्रयत्न केल्यास बद्दल शिक्षा. कलमाची व्याख्या कशी आहे? तर जो कोणी या संहितेद्वारे आजीवन कारावास किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या एखाद्या गुन्ह्याचा प्रयत्न करेल किंवा असा गुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रयत्नात गुन्ह्याच्या दिशेने एखादे प्रत्यक्ष कृत्य करेल आणि जिथे अशा प्रयत्नांच्या शिक्षेसाठी या संहितेत कोणत्याही स्पष्ट नियम किंवा स्वतंत्र कलम बनलेले नसेल, तिथे त्याला त्या गुन्ह्यासाठी ठरवलेल्या आजीवन कारावासाच्या अर्ध्या मुदतीपर्यंत किंवा परिस्थितीनुसार त्या गुन्ह्यासाठी असलेल्या जास्तीत जास्त कारावासाच्या अर्ध्या मुदतीपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. तर ही तरतूद आपण सोप्या शब्दात समजून घेऊया. स्पष्टीकरण: फौजदारी कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याचे 4 टप्पे असतात. एक असतो हेतू, इच्छा, दुसरा असते तयारी, तिसरा असतं प्रयत्न आणि चौथा असतो गुन्हा पूर्ण करणे. ह्या 4 टप्प्यातून एखादा गुन्हा घडत असतो आणि फौजदारी कायद्यामध्ये ह्या 4 टप्प्यातून गुन्हा घडतो असं मानलं जातं. तर काही गुन्ह्यांच्या प्रयत्नांसाठी कायद्यात स्वतंत्र कलमे आहेत. उदाहरणार्थ खून करण्याचा प्रयत्न कलम 109 मध्ये तरतूद आहे. परंतु ज्या गुन्ह्याच्या प्रयत्नांसाठी स्वतंत्र कलम नाही, उदाहरणार्थ चोरीचा प्रयत्न करणे, तिथे कलम 62 हे मास्टर की म्हणून वापरले जाते. गुन्हा पूर्ण झाला नाही तरी केवळ गुन्हा करण्याचा प्रयत्न करणे हाही एक गंभीर गुन्हा आहे असे हे कलम सांगते. उदाहरणे समजून घेऊया. हा बच्या खिशातून पाकिट मारण्याच्या हेतूने त्याच्या खिशात बच्या खिशात हात घालतो, परंतु खिसा पूर्णपणे रिकामा असतो. चा चोरी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला, पण त्याने चोरीच्या दिशेने पाऊल टाकले होते. यामुळे हा कलम 62 अंतर्गत चोरीचा प्रयत्न अटेम्प्ट टू थेफ्ट केल्याबद्दल दोषी ठरू शकतो. उदाहरण 2. एक व्यक्ती दागिने चोरण्यासाठी एका व्यक्तीची पेटी उघडते, पण पेटीत काहीच नसते. येथेही चोरी पूर्ण झाली नाही, पण प्रयत्न केल्यामुळे कलम 62 नुसार शिक्षा होऊ शकते होईल. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? जर कायद्यात केवळ पूर्ण झालेल्या गुन्ह्यालाच शिक्षा असती तर गुन्हेगार पकडले गेल्यावर मी तर फक्त प्रयत्न करत होतो, गुन्हा पूर्ण कुठेही झाला असा बहाणा करून सुटू शकले असते. यामुळे समाजात भीती आणि असुरक्षितता वाढली असती. गुन्हा पूर्ण न होण्यामागे बऱ्याचदा गुन्हेगाराचा चांगुलपणा नसून परिस्थिती किंवा नशीब कारणीभूत असते. म्हणूनच गुन्हेगारी प्रवृत्तीला कृत्य अपूर्ण राहिले तरी सुरुवातीलाच अटकाव करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? उद्दिष्ट असं आहे की गुन्हेगारांना त्याच्या अपयशी झालेल्या गुन्हेगारी प्रयत्नांचा फायदा मिळवून न देणे. महत्त्व काय? हे कलम संपूर्ण न्यायव्यवस्थेतील पळवाटा बंद करते. जर एखाद्या नवीन प्रकारच्या गुन्ह्यांचा प्रयत्न केला गेला, त्याचा थेट उल्लेख कायद्यात कुठेही नाही, तर न्यायालय या कलमाचा वापर करून आरोपीला शिक्षा देऊ शकते. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ह्या कलमासंबंधित? तर या कलमाचा थेट संबंध इन कोर्ट क्राईम, याचा अर्थ असा की अपूर्ण किंवा प्राथमिक अवस्थेतील गुन्हा या संबंध संकल्पेशी आहे. तसेच कॉग्निटेशन्स पोएनम नेमो पेटिट्युअर ही लॅटिन मॅक्झिमच्या संबंधात आहे. याचा अर्थ असा आहे की केवळ विचारांसाठी कुणालाही शिक्षा दिली जाऊ शकत नाही. हा सिद्धांत येथे महत्त्वाचा आहे, कारण हे कलम केवळ विचारांवर किंवा तयारीवर शिक्षा देत नाही, तर जेव्हा व्यक्ती विचारांच्या पुढे जाऊन गुन्ह्याच्या दिशेने प्रत्यक्ष पाऊल उचलते, ॲक्टस रिअसच्या उंबरठ्यावर पोचते, तेव्हा शिक्षा दिली जाते. आता या कलमाचे उल्लंघन कसं होऊ शकतं, त्याचे शिक्षा काय आहे त्या उल्लंघनासाठी आणि त्याच्या उपाय काय आहेत, पीडितेला उपाय काय आहेत? उल्लंघन व्हायलेशन कसं होऊ शकतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती गुन्ह्याच्या तयारीच्या टप्प्यापलीकडे
जाऊन प्रत्यक्ष कृत्य करते पण बाह्य कारणामुळे गुन्हा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा या कलमाचे उल्लंघन होते. हा गुन्हा दखलपात्र किंवा जामीनपात्र असणे हे मूळ गुन्ह्याच्या स्वरूपावर, ज्याचा प्रयत्न केला आहे त्या गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. शिक्षा काय, पनिशमेंट काय ह्या उल्लंघनासाठी? तर ह्या कलमांतर्गत मिळणारी शिक्षा मूळ गुन्ह्याच्या शिक्षेच्या गणितावर ठरते. आजीवन कारावास असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न जर झाला असेल तर आजीवन कारावासाची कायदेशीर गणना गणितासाठी 20 वर्ष धरल्यास त्याच्या अर्धा म्हणजे 10 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो. तर इतर कारावास असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न केल्यास मूळ गुन्ह्यासाठी असणाऱ्या जास्तीत जास्त शिक्षेच्या निम्मी अर्धी शिक्षा दिली जाते. जर चोरीची शिक्षा 3 वर्ष असल्यास चोरीच्या प्रयत्नाची शिक्षा 1.5 वर्ष होईल. दंड काय? मूळ गुन्ह्यासाठी असलेली आर्थिक दंडाची तरतूद किंवा दोन्हीही. कायदेशीर उपाय काय, रेमेडीज काय? पीडित व्यक्ती किंवा प्रत्यक्षदर्शी पोलिसांकडे जाऊन मूळ गुन्ह्याच्या कलमासोबत चोरीचे कलम 303, वाचन कलम 62, रीड विथ सेक्शन 62 लावून FIR नोंदवू शकते. आता न्यायालयीन प्रकरण निर्णय समजून घ्या. ज्युडिशियल प्रेसिडेंट काय समजून घ्या या कलमासंबंधित. अभयानंद मिश्राविरुद्ध बिहार राज्य ह्या न्यायालयीन प्रकरणात प्रश्न असा होता की तयारी, प्रिपेरेशन आणि प्रयत्न, अटेम्प्ट यांमधील फरक कसा ओळखायचा. तर न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा एखादी व्यक्ती गुन्ह्याच्या हेतूने अशी कृती करते जी केल्यानंतर गुन्हा पूर्ण होण्यापासून मागे फिरणे तिच्या हातात राहत नाही किंवा ती गुन्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करते, तेव्हा त्याला प्रयत्न मानले जाते. खोटे प्रमाणपत्र विद्यापीठाला पाठवणे हा फसवणुकीचा प्रयत्न आहे, केवळ ते बनवणे ही तयारी आहे. कॉफिला राज्य मालकियत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. या खटल्यात निर्णय असा दिला झाला की न्यायालयाने म्हटले की जर एखादा ट्रक प्रतिबंधित माल घेऊन राज्याच्या सीमेकडे जात असेल आणि सीमेच्या 15 किलोमीटर आधीच पोलिसांनी तो पकडला तर तो ओलांडण्याचा केवळ प्रयत्न मानला जाऊ शकत नाही, ती फक्त तयारी होती, कारण आरोपीचा विचार बदलून तो मागे फिरू शकला असता. तर असा निर्णय ह्या खटल्यामध्ये दिलेला आहे. आता या कलमासंबंधात असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घ्या. भारतीय संविधान कलम 20(1) मध्ये तरतूद केलेली आहे. भूतकाळातील कायद्यानुसार शिक्षा न देण्याचा अधिकार, एक्स पोस्ट फॅक्टो लॉज. कलम 62चा वापर केवळ अशाच प्रयत्नांसाठी केला जाऊ शकतो जे प्रयत्न कृत्य घडले त्या दिवशी कायद्यानुसार गुन्हे ठरवले गेले आहेत. कृत्य घडले त्या दिवशी कायद्यानुसार गुन्हे ठरवले गेले आहेत. विशेष कायदे, स्पेशल लॉज, NDPS कायदा, अंमली पदार्थ किंवा UAPA दहशतवाद प्रतिबंधक कायदा. या विशेष कायद्यांमध्ये प्रयत्नासाठी स्वतंत्र कलमे असतात, त्यामुळे तिथे BNS कलम 62 लागू होत नाही. कलमाची समीक्षा, क्रिटिसिझम अँड रिव्ह्यू. सकारात्मक बाजू काय ह्या कलमाची, तर हे कलम अत्यंत तर्कसंगत आहे. जर एखादा चोर तिजोरी तोडण्यात अपयशी ठरला तर त्याला मोकळे सोडणे समाजासाठी घातक ठरेल. हे कलम अशा गुन्हेगारांना योग्य जरब बसवते. नकारात्मक त्रुटीची बाजू काय आहे या कलमाची, तर तयारी आणि प्रयत्न यांमधील सीमारेषा अनेकदा अत्यंत पुसट असतात. पोलीस अनेकदा वैयक्तिक वादात किंवा संशयाच्या आधारावर केवळ तयारीच्या पातळीवर असलेल्या कृत्याला प्रयत्न दाखवून चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची व्याप्ती वाढवू शकतात, ज्यामुळे न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो. आता या कलमाचे निष्कर्ष काय काढता येईल, तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 62 हे फौजदारी न्यायशास्त्रातील एक सुरक्षा कवच आहे. गुन्हेगाराची योजना यशस्वी झाली नाही तरी त्याचा गुन्हेगारी हेतू आणि त्याने समाजाला पोहोचवलेला मानसिक किंवा अप्रत्यक्ष धोका तितकाच मोठा असतो. गुन्हा पूर्ण होवो न होवो तुमचा गुन्हेगारी प्रयत्नही तुम्हाला तुरुंगाची हवा खाऊ घालू शकतो. हा न्यायव्यवस्थेचा कठोर संदेश या कलमाद्वारे स्पष्ट केला गेला आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 62 या कलम 62 तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. ह्या कलम 62च्या तरतुदी सविस्तरपणे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील.
असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.